कधी शिजते हो भाजी? या झाडाने लागून राहिला बरोबर चुलीत. काय म्हणते तर भाजी शिजायला टाइम लागून राहिला खरा. माणूस गडबड करून अजून कामाला जायची. झालाच नाही का डब्बा अजून? लवकर काय म्हटलं होतं ना तुला? पहिलेच म्हटलं जराशी लवकर उठ तर लवकर होईल, पण नाही, झोपलीच राहिली. उठून राहिलो सकाळचं उठ उठ करून. असा टाइम होते मग मला दुकान उघडाली. मग दुकान उघडायला उशीर झाला तर मग गिराईकी कमी होऊन जाते. गिराईकी कमी झाली तर काय धंदा होईल? दिवाळी आली समोर, तोंडावर दिवाळी येऊन गेली आणि पैसा नाही, पाणी नाही, काहीच नाही. त्याच्यात त्या पोरगी आणून बसून दिली घरी. अजून आता तिला काही करायला लागून. अहो तर झालाच आहे ना, थांब ना जराशी. एवढी कायची गडबड येऊन पडली? हा, उठले ना बाबा. आता ह्या दिवाळीची साफसफाई येते, झटक झटक पुसपास भांडे धुई करण्यात किती उशीर जाते. तुम्हाला काय माहिती माणसाईले बाईचं काय आहे काय नाही हालत. बाईची गती बाईले माहित राहते. दिवसभर करतच राहते. आणि तुम्हाला माणसाईले असं वाटतं कामाला जाता का नाही जात का? बाया काय करते? आम्हीच करतो बापा सारं. जराशे 2 दिवस घरातलं करून पहा, मग माहित पडते कसं करायला लागते बाईले घरातलं म्हणून. हा, ते नको सांगू बोले. बाईच्या गोष्टी बाईले, माणसाच्या गोष्टी माणसाईले. मला काय सांगतो बाईच्या गोष्टी? आता मी बाईची कामं करत जाऊ काय? आणि मग बाहेरची कमाई कोण करत जाईल? ते कोण करत जाईल म्हटलं? आणि तो पोरगी काय करून राहिली? काय मी बापा काय करून राहिली ना काय नाही, काय म्हणू तिला ना, काय बोलू आता? ते आणली ना, आता सांभाळ. मग आता सांभाळणं तुझं काम आहे. तुला पहिलेच म्हटलं पोरीच्या घरी जाऊ नको, पण नाही, होतच करून राहिली ती पोरीच्या घरी जायसाठी. जशी कधी पोरगीच नाही पाहिली होती त्या. हा, जाऊ दे आता, जास्त नका बोलू. बसा आता तिकडे जाऊन. बाट डब्बा आणतो बांधून मी तुमचा. हा, बोललं तर मिरचीच तर जमते तुले. मग बोललं म्हणजे मग कुठं वाईट आहे? नाही तर मग चांगला आहे. नाही बोललं म्हणजे मग चुपचाप राहायला लागतं ना आपल्याला. तोंडाला पट्टी बांधून चुपचाप राहायला लागते. ते चांगला आहे माणूस. आणि थोडासा काही बोलला तर बातच मिरची जमते तुले. काय बोलते बापा ह्या माणूस? काय बोलते? बोलतच राहते. तोंड दुखते का नाही दुखत काय माहित. आता यातच काय चुकते माय पोरगी आणली नसती तर मला बोल झाला नसता. आता काय करू बापा, ह्या पोरीला कशी पाठवून घावाले काही समजून नाही राहिलं. आता सारे लोक माझ्यावर थू करून राहिले. माझ्याच तोंडात शेण घालन लोक. दिवाळीच्या समोर पोरगी आणून बसून दिली. सासरचे लोक जर वाईट असले, छळ असला तिचा आता गोष्ट अलग आहे. पण छळ नाही, काहीच नाही माझ्या पोरीचा. कायले बसून ठेव तिला घरात? नाही, तिला काही ना काही तरीका शोधाच लागल मला. तिले हाकलाचा तिच्या घरी. आई, काय करून राहिली हो तू? काय करून राहिली म्हणजे दिसून नाही राहिलं का तुला काय करून राहिली? तर आता ती तुले दाखवा लागेल का हात धरून? लहानशी आहे काय का हात धरून दाखवा लागेल तुले? का पाय हो बाई मी भाजी करून राहिली, भाकरी करून राहिली असं दाखवा लागेल काय तुले? आई, मी जवाची घरी आली, काऊन अशी चिडचिड करतो? निरी चिडचिडच करत आहे माझ्यावर. काही गुन्हा केला काय मी तुझ्या घरी येऊन? मी कायले चिडचिड करतो तुझ्यावर? मन तुला काय मी काही याले म्हणा केलं बाबा? ये ना राय ना. ते बापाचं घर माझ्या कोणत्या बापाचं घर का? माझ्या बापाच्या घरी येऊन राहून राहिली ना, खाऊन राहिली माझ्या बापाचं म्हणून. तेच बापाचं खातं तू. मी काही नाही म्हणत. तूच तुझ्या पाय म्हटलं बाबा. आई, काय केलं जेवायला? भल्ली भूक लागली मला. मस्त बेसन घोटलं आणि भाकरी केल्या. खा ना, बेसन आणि भाकर साजरी लागते मस्त. काय आई, कशी आहे तू? एवढं काम करून घेतलं माझ्याकडून, पुरं घर सप्पा करून घेतलं आणि बेसन भाकर खाऊ घालून राहिली. काही चांगलं तर खाऊ घाल आई, मला लय भूक लागली ना. काय म्हणली? तुझ्या घरच्या सारखं घर भरलं नाही माझ्या घरी. हा, सारेचे सारे काही नोकरी पगारावर नाहीये माझ्या घरी. कसं ते बुडा घर चालवते, त्याच्यावर चालवा लागते तेवढ्या दुकानावर. वावरातलं काही एवढं पिकत नाही, पिकते तर वर्षानच येते. काही असं काही रोजचं येत नाही. पगार नाही महिन्याचा माझ्या घरी. काय मोठा किराणा भरून ठेवला म्हणून. हा, आणि तू आली तर त्या काही आणा नव्हतं लागत. चालली खाली हात, मस्त पैसा दिसा आणा लागत होता. आणि किराणा आता दिवाळी आहे तर भरून द्यायला लागत होता. पण नाही, चालली पोरगी खाली हात माझ्या घरी. दिवाळीच्या समोर ती दिवाळी झाल्यावर आली असते तर समजू शकली असती मी. पण नाही, माझ्या मागे लागली ना लहानशी असल्यासारखी. आता पाय, चटणी भाकर करो का बेसन भाकर करो? जे केलं जे शिजलं घरात ते तुला खा लागन. बाई, तुला आता सांगतो मी, माझ्याकडून काही होत नाही. लय मोठं काही माझ्या घरी आहे नाही. त्या बाप कल्ला करते. मग काय म्हणते, जसं आहे त्याच्यातच राहावं म्हणते माणसानं. जेवढी चादर आहे तेवढंच पाय पसरावं म्हणते. जास्तीचे यांनी चोचलेने करावं म्हणते. बरं, राहू दे, पाहतो मग माया. आता काय पाहते बाबा हे? माया पाहतो म्हणते. आता करन ऑर्डर काही. ते आहेच काय, आता पैसा आहे तर उडवण. आहे तोपर्यंत. नाही राहिला म्हणजे मग पैसा आहे तोपर्यंत येईल साजरं वाटण. आता काल बोलावलं ते काय वय पास्ता का ढास्ता काय म्हणते तर आता अजून काही बोलावं. घरचं अन्न थोडी गोड लागते इले. लच चटकली आहे नाही. सासरी गेली तेव्हापासून चांगलीच चटकून गेली. नाही तर घरी सारं खाय पहिले. करू दे ना, किती दिवस करते तर माहित तर पडते. चाल, आता झालं, भाजी शिजली, भाकरी झाल्या. आता देऊन देतो, याला डब्बा बांधून देतो. माणूस चालला जाते, मग घरातलं आपलं होत राहते बाबा. माणूस गेला का घरातलं काम बरोबर सुचते बाईले. आणि माणूस घरात असला का कामच सुचत नाही. काय हे करू का ते करू हे करू असंच होते. सगळेच होते म्हणा, असं मलाच होते काय? मीच काय बाई एकटी जगात बायाच बाया आहे साऱ्या. काय बरं महिमा आहे चांगली. तिच्या घरी आली मी तर तिचं असले रूप दाखवून राहिली मला. माझ्या घरी राहून राहिली तिथं मस्त राहून राहिली होती. हा, आई अशी करत असते काय? वाटलं नाही मला आई अशी करण म्हणून. काय ना, चांगलं जेवायला नाही घेऊन राहिली, काम करून घेऊन राहिली. सासू पुरली माई आईपेक्षा. तर काही कामाची नाही बाबा माई आई. मला आली तेव्हापासून नसच करून राहिली. खरंच पोरीचं लग्न झालं का माहेर तिचं राहतच नाही. पण खरंच म्हणते ना लोक तर नाही, तिचं सासरच हे घर असते म्हणते. तर खरी गोष्ट आहे, सासरच हे खरं घर असते तिचं. आणि मी सासरच्या लोकांचं काही समजू शकली नाही. माझ्या माईच्या मागं चालली धावत. आई
नाही मी येतो नाही मी येतो. काय गरज होती मला इथे याची? मस्त आता मला शॉपिंग करायला भेटली असती, चांगलं चांगलं खायला भेटलं असतं. ते पाय ना मोठी कशी मजा करते म्हटलं. आणि मी चालली हाल भोगाली इथं माझ्या माहेरी. आता मस्त ऑर्डर करतो काहीतरी. काय करू काय करू? काय ऑर्डर करू गड्या? पिझ्झा करू का पिझ्झा? पण एका पिझ्झात तर होणार नाही, 2 पिझ्झा बोलावतो आज 2 पिझ्झा बोलावतो. मस्त होऊन जाते माझे दिवसभर, नो टेन्शन. मग संध्याकाळी पाहू काय बोलावू काय नाही तर मग घरचं खाऊन घेऊ काही. हॅलो, कोण बोलते? हॅलो, हा भाऊ मी मोहिनी बोलत आहे. काल ऑर्डर केली होती ना, ज्या पत्त्यावर काल ऑर्डर केली होती त्या पत्त्यावर जा ऑर्डर करून द्या. पास्ता नाही, पिझ्झा 2 पिझ्झा, मेयोनीज टाकून, चीज टाकून 2 पिझ्झा पाठवून द्या तुम्ही ह्या ऍड्रेसवर. कालच्याच ऍड्रेसवर काल दिला होता पण तुम्ही. हा ठीक आहे ताई, पोहोचून देऊ. पण एखादा घंटा लागते बा, वेळ लागते जरासं यायला, कारण पिझ्झा बनायला वेळ लागते, बनल्यानंतर आणायला वेळ लागते. 1 घंटा? ठीक आहे, वाट पाहतो बा 1 घंटा. आता पाठवून द्या मग. लवकर पाठवायचा प्रयत्न करा. ठीक आहे मग ठेवतो बघ. हो ताई, ठेवा. चला आता ऑर्डर तर झाली आपली. मस्त आता 1 घंटा वाट पहा. 1 घंटा वाट कशी पाहावं आता? भूक तर भल्ली लागली आहे. आता करावं तर काय करावं? बरं ठीक आहे. आता आपण आपले जे बहीण भाऊ आहे सबस्क्रायबर त्याचे नाव घेऊ, जे कमेंट करते आपल्याला त्याचे नाव घेऊन येऊ. तोपर्यंत आपली ऑर्डर येऊन जाते. तर चला मग आमचे बहीण भाऊ, आता तुमचे नाव घेते मी. सविता गोटमारे ताई तुम्हाला धन्यवाद, तुम्ही आम्हाला कमेंट करता. रश्मी दळवी ताई तुमचे पण धन्यवाद. श्रद्धा काबलकर ताई तुमचे पण धन्यवाद. गीता मैकर ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. मिनल गर्डे ताई तुमचे पण खूप आभारी आहो आम्ही, तुम्ही आमचे व्हिडिओ बघता. पद्मजा पाठक ताई, प्रतीक्षा क्षीरसागर ताई, हितेश डहाके दादा, अयान शेख, लता गोरे, माधवी राऊत, अर्चना पारवे, उमा राऊत, रुपाली चक्रवर्ती, चंदा खापरे, खुशाल मुगे तुमचे पण खूप धन्यवाद. आणि सुनंदा डेहनकर ताई तुमचे पण खूप आभारी आहे. स्वाती कांडलकर ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. स्वाती मालोकर ताई, साक्षी मालोकर ताई, कविता चुनरकर ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. सिंधू डोंगरे ताई, नलिनी सोनुले ताई तुमचे पण खूप धन्यवाद. सोनाली बाहुल ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. शर्माज किचन ताई तुमचे पण खूप धन्यवाद. शाहिद शेख ताई तुमचे पण खूप धन्यवाद. कुमुद उघडे ताई थँक्यू. ममता बोगची, एवढ्या सगळ्यांना माझ्या बहीण आणि भाऊ जे कोणी असतील त्यांना सर्वांना माझे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मोहिनीचे व्हिडिओ बघता आणि कमेंट पण करता. असेच आता आपल्या व्हिडिओला हाईप पण देत जा आणि आपले व्हिडिओ रोज बघत जा. आपण तुमच्यासाठी रोज धमाल घेऊन येतो. एवढी मेहनत करतो आपण, तर त्यावर कमेंट जरूर देत जा आणि रिप्लाय देत जा आम्हाला. म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळते, त्याच्यातून प्रेरणा मिळते. तुम्ही जे आम्हाला कमेंट करता त्याच्यातून. आणि समोर स्टोरीत काय करायचं काय नाही ते सुचवत जा. आम्ही तसं करू तुमच्या मतानुसार. चला तर मग आता आपण समोर बघू. आता आपली ऑर्डर येऊन जाईल ना तोपर्यंत. मोहिनी या कोणतं याला बघ काय डब्बा घेऊन. कायचा डब्बा आणला तो? काय आलं तो तुझं? हा माझ्या आईला हे समजत नाही कायचा डब्बा येतो. हा काय करून पहिलेच्या लोकांना समजत नाही कायचे होईल काय नाही. आता आपल्याला माहित पडते ऑर्डर आली ना आपली पिझ्झा खायची. यावर तुम्ही पण पिझ्झा खायला, सगळेजण पिझ्झा खायला, आपण सगळे म्हणून पिझ्झा खाऊ. 2 पिझ्झा बोलवले मी. कोण आहे का घरी? आई बाबा दादा वहिनी कुठे गेले? आहे ना घरीच आहे सगळे. आता बाई अंदर आहे, मामाजी वावरात गेले आणि तुमचे भाऊ ड्युटीवर गेले दोघे. आणि मोहिनी वहिनी त्याच्या माहेरी गेल्या. बापा सुमित तू कसा काय भटकला बापा इकडे आज? हा तू परी घेऊन आला? त्या परीला गमलं बापा इकडे आणि वाटलं तुला इकडे यावं म्हणून. महालात राहणारी परी बापा इकडे कशी आली रे झोपड्यात आमच्या? कशी काय आठवण आली आज मायची, बापाची, भावाची, भावजाईची? आई दिवाळी नाही काय आता? दिवाळी मग दिवाळीला शॉपिंग नाही करायला लागत काय? तर मग आम्हाला आमचा अधिकार, आम्हाला जाणं काही दिवाळीला का फक्त यायला देतो 2 भावाईले. आणि मी वाया गेलो काय? लहान आहे म्हणून काय झालं? सासरी राहतो म्हणून काय झालं? घरजवळ गेलो म्हणून काय इच्छा काय सगळं सरलं का माझ्या? काऊन ते सासऱ्याजवळचे पैसे आटले काय? हा एवढा घर जवळ नेलं तुले आणि कोण दिवाळीले कपडे घ्यायलाच पैसे नाही का ते सासऱ्याजवळ? सासूबाई थोडेसे व्यवस्थित बोला म्हटलं. माझ्या बाबाची लायकी काढायची गरज नाहीये, तुम्ही लायकीच काढत आहे डायरेक्ट. पैसे नाही का म्हणून? खूप पैसे आहेत माझ्या बाबांजवळ. पण अधिकार आहे ना, मुलाचा अधिकार असतो ना, तर तो अधिकार घेण्यासाठी आलोय आम्ही. आता तुम्ही यांना साड्या वगैरे घ्याल आणि कपडे पण घ्याल आणि मला आणि यांना आम्हाला दोघांना वाया गेलो का आम्ही? आमच्यासाठी काही नाही करणार का? लायकी कोण काढते हो? कोण काढते लायकी कोणाची? मग आपल्याला साऱ्याला माहितच आहे कोणाची लायकी काय आहे ना काही नाही म्हणून. आता घर जवळ तर घेऊनच गेली पोराने. आता काही इस्टेट नाही बापा आमची, लुटून नेता आम्हाला. आता बघा मी म्हटलं होतं तुम्हाला की इथे जाऊन काहीच फायदा नाहीये, तरी तुम्ही म्हणत होते की नाही. आणि मला पण माझा अधिकार पाहिजेच होता. आणि बघा मला दिवाळी शॉपिंग पाहिजे म्हणजे पाहिजे, माझा अधिकार आहे. मी लहान सुना ना शेवटी घरची, लहान सुनीला तिचा अधिकार मिळायलाच पाहिजे. आई अशी कशी बोलतो तू? अधिकार नाही म्हणून? आता येईल दोघीला घेऊन राहिली, 2 भावाईला घेऊन राहिली, तर मला तर कर्तव्य नाही? अशी कशी बोलतो म्हणजे? तुझी बायको येऊन राहिली का इथं काम करायला? हा एखाद्या वेळ झाली राहिली कधी? लग्न झालं तेव्हापासून तू तरी राहिला काय? लग्न झालं तेव्हा आपण सासऱ्याच्या घरी गेला तर तिकडचाच पक्का झाला.
येते तुला कधी माईची आठवण, बापाची आठवण येते काय? चल भावाची आठवण सोड, भावजाईची आठवण सोड. तुला आता भाषा झाला आणि बहीण एकुलती एक, आली काय बहिणीची आठवण आली काय एखादी? का भावाची आठवण, आपल्या भाषाची आठवण आली का? चल माझ्या भाषासाठी काही घेऊन जातो का? एकुलता एक भाचा आहे मला आता झाला, आली का तुला आठवण? फक्त बरोबर बायकोला कपडे घ्यायला लागते याच्यासाठी आठवण आली तुला नाही? दिवाळीला बरोबर आठवण येते का नाही? आपल्या बायकोला घ्यायला लागते तेव्हा चालले दोघं नवरा बायको इथं. म्हणजे तुमच्यात तेवढी ऐकत नाही काय कपडे घ्या म्हणून? सासूबाई काम करायची काहीच गरज नाही म्हटलं, भरपूर आहे तुमच्याकडे भरपूर आहे आणि माझ्या पप्पांकडे भरपूर आहे म्हटलं. माझ्या पप्पांना बोलण्याची काहीही गरज नाही, मी तुम्हाला सांगते. आणि ते माझ्यासाठी भरपूर करू शकतात आणि करतात पण. म्हणूनच मी तुमच्या मुलाला घर जावं नेलं म्हटलं, प्रॉपर्टीच्या जोरावर. हो, तर तुम्हाला सांगते मी की तरीही तुमच्याकडून अधिकार मला पाहिजे, म्हणजे पाहिजे जे असते एक सुनेचा अधिकार. मी काम करो चाहे ना करो, पण मला माझा अधिकार पाहिजे. मला शॉपिंगला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. काय रे सुमित, बरं काम फेडलं त्या. हा, बायको भेटली परी सारखी तर लागला तिच्या मांग. माय बापाला तर भुलूनच गेला. माय बाप नाही दिसत तुला, काहीच नाही दिसत. काय करा बापा, एकापेक्षा एक सुना भेटला मला, एकापेक्षा एक. पल्ले पुण्य केलं असेल ना मागच्या जन्मात, का अशा सुना भेटल्या मला. आणि पोरं तर त्याच्यापेक्षा एकाले झाकाने एकाले उघडा. तरी मला 2 पोरं बरे आहे. आता काय बाबा, कोणावर गेला ना कोणावर नाही. आता बाई कायले जीव जाळता तुम्ही? चला बरं घरात बसू द्या, जाऊ द्या. काय आता आपल्या घरात असतं तर द्यास लागलं असतं ना, देऊन दे जा. आता आपण आणल्याच्या साड्या मला नका देता लागेल ह्या दिवाळीला, पण तिला देऊन दे जा. काय एवढी चिंता करता तुम्ही? नाही हो, पण पाय हाय कोणी बिचारे पोरगं जसं वागन तसून कशी वागन? हा, हाय काय आलं जराशी तरी समज हाय काय? पण काय करा बाबा, आता आपलाच डांग कोटा तर दुसऱ्याला म्हणून काय करायचं आहे? बहिणी बोला ना बापूजी, काय म्हणता? नाही म्हटलं, खोली गेली सप्पा आहे आमची. आता दिवाळी येतं करून ठेवली काय खोली सप्पा? का बस सामान भरून दिलं त्याच्यात? कारण आता मी दिवाळीला येऊ का कधी येऊ, पण येतो ना 2 दिवस राहतोच ना आपलं. मग आपलं काय म्हणतो, साफसूफ पाहिजे नाही का खोली? वहिनी, तुम्हाला तर इतकं पण मॅनर्स नाहीये की पाहुणे आले घरी तर त्यांना बसा म्हणा, पाणी द्या किंवा चहा द्या विचारण्याची पण तुम्हाला मॅनर्स नाही आणि पद्धत पण नाही तुमच्या घरात. तुम्हाला हे शिकवलं वाटतं तुमच्या आईवडिलांनी. सुमित, अति होऊन राहिला ना बाबू, हे अति नाही होऊन राहिलं. मोठी भावजो होय, तिचा मान सन्मान करायला पाहिजे. तर असं बोलून राहिली ती बायको, तरी तू काही बोलून नाही राहिला. वा रे वा, मस्त आहे बापी होतं. सुमित, चल खोलीत आपल्या आराम करू थोडा वेळ. हो परी, चल. काय बापा, काय दशा झाली माझ्या घराची. हा, असं कोणते कर्म वाईट केले असेल ना, अशा सुना भेटल्या. आणि लहान पोरगं तर एवढं चांगलं होतं, असं कसं काय झालं बाबा ह्या बायकोच्या तालात? पाहिलं कसं बायकोच्या तालावर नाचून राहिला तो? हा, यालाच पाहिली बायको. लोकांना तर बायकाच नाही पाहिल्या हा कशा असते म्हणून. याला दिसून राहिली एक साजरी ऐकून याची बायको. बाकीच्या बायका तर साजऱ्याच नाहीये, लोकांच्या बायका खराबच आहे, फेकूनच देते लोक. आणल्या का ठेवतच नाही त्याला घरात. काय कसं वागते आता? काय करू बापा, मी आता काही समजून नाही राहिलं मध्ये तर. आता बाई, आता काय करता, आपला दाम कोटा त्याला काय म्हणून दुसऱ्याला म्हणून काही अर्थ आहे का? हा, 3 लाख म्हटलं का चल माझ्या बापाच्या घरी घर जवळ बनून. पण बापूजीला नोकरी आहे, सारं आहे, काय करत होती तिच्या बापाच्या घरी जाऊन राहायची? एवढं मोठं आपल्या घरी घर आहे, दार आहे, सगळं बरोबर आहे तर नाही. तिने नेलं ना इस्टेटच्या जोरावर बापाच्या. मग आता काय करून गेली ती तिच्या माग माग. काय करतो बापा, आता त्याला म्हटलं होतं, आता हे त्यानं जाणली पोरगी कुठून पाहिली ना काय पाहिली. त्याला म्हटलं होतं करू नको रे तिच्यासोबत लग्न. नाही म्हणे आई, तिच्यासोबत करतो म्हणे मी, म्हणे नाही तर लग्नच करत नाही म्हणे. मग काय बोलत होता आता? पोराच्या समोर काय बोलू शकतो आपण? ठीक आहे, जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणते. आता काय आहे, थोड्याशा खर्चासाठी कुठं घाबरत बसणं पुरते ना भांडणं करणं पुरते बाबा. दिवाळीच्या समोर चांगलं वाटतं का घरात? आता बाई, याच्यापेक्षा तर मोहिनी पुरली. आपण मोहिनीला वाईट वाईट म्हणतो, पण निदान घरात तर राहते, नवऱ्याला घेऊन तर नाही गेली. आहो ती तशीच आहे, पण ते आता जरासा हे कड आहे, दबत नाही म्हणून सांग. आणि बापाच्या घरी काय आहे नीन, याला कायच्या भरोशावर नेऊन तिथं? नाही तर हे काय कमीची आहे काय? मोहिनी तशीच आहे म्हटलं. जाऊ दे आता, कोणाच्या गोष्टी करत बसा. जाऊ दे, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. येते ते सुमनबाई येते, करू लागते तुले झटक झटक. बाकीचं जास्त काही दगदग करू नको तू. त्या काही एकटीनं ठिकाणी घेतलं ह्या घराच्या सारा. पहा बापा, असं आहे घराचे हाल मोठे बेकार आहे. 3 पोरं आहे तर 3 रंगाचे आहे. काय करता आता एकसारखे कसे रे? एका माय बापाचे तर लेकरं आहे, पण एकसारखे नसतेच बापा. कोणी कसं ना कोणी कसं असते. चला मग पहा आमची व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हाईप द्यायला विसरू नका. हाईप नक्कीच द्या तुम्ही, म्हणजे तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला कळून येते. आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा, पण कमेंटही करा. आणि कमेंट मध्ये आणखी कोणी राहिलं असेल तर त्यांचे पण नाव आपण उद्याला कमेंट मध्ये घेऊ, तर तुम्ही कमेंट नक्की करत जा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या भागात. धन्यवाद.